It's the biggest blockbuster Saturday. And Sony Live and Sony Sports Network won't stop at one arena. नमस्कार मंडळी. परतीचा पाऊस एकदाचा परतल्यावर येणारा लख सूर्यप्रकाश जसा जगाला आनंद देतो, त्याचप्रमाणे हास्याचा लख प्रकाश पाडून मनाला आनंद देण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. मंडळी, आपल्या प्रेयसीच्या लग्नात घुसलाय तिचा प्रियकर आणि त्यांचा प्लॅन आहे पळून जाण्याचा. चला तर बघूया तिच्या लग्नाचा बँड वाजतोय की त्यांच्या प्लॅनिंगचा. वहिनी वहिनी वहिनी, साडी बघा ना, बरोबर आहे ना? हो ठीक आहे ठीक आहे. ऐक ना. नाही, खूप फुलतेय मला असं नाही वाटतं. ठीक आहे, ऐक ना. तुझ्याकडे एक्स्ट्रा नथ आहे का ग? हा. नाही, अणत नसेल. अरे मी घरी गडबडीत विसरले वाटतं. अगं इकडून नको बाहेर काढूस, मागे कर. सगळं फेटा घालायचा ना, इकडून सगळं बाहेर येईल असं. आया, फेटा पण आहे. ए, आपण जाऊया, नाही तर ते पुरुषांनी फेटा बांधायच्या आधी ना आपण पोहोचूया, नाही तर संपवून टाकतील सगळे. हो असं होतं ना. हो ना. हो पण ठीक आहे ना. पुरुषांनी फेटा बांधला काय का अजून काही बांधलं काय, शेवटी आपल्या बरोबर आलेले गडीच दिसतात. वहिनी, एवढं खरं नव्हतं बोलू वहिनी. मामे मामे, अरे काय काय लावलं काय तुम्ही ना? नाही. अरे काही घाई आहे की नाही? तयार नाही झाले तुम्ही अजून? माझी मॅचिंग चप्पल कुठे गाडीत आणायला सांगितलेली? अरे बाप. विसरलास ना. परत विसरला. आणतो. अरे तो भटजी माया मागे लागलाय, तो कुरू करू राहिला. तुम्ही तयारी करा ना पटकन. चप्पल आण ना. चप्पल आणतो मी. बरं ही शिवा कुठे? ही काय? अरे बापरे. ऐ, तू का बरं हरवली अशी? अबे तुझेच लग्न ना, एन्जॉय कर ना. अरे तुझ्या नवरा पाय किती एक्साइट झालाय. त्या एक्साइटमेंट मध्ये त्यानं ना शेजारी बसलेल्या गुरुजीच्या कंबरला चिमटा काढला. बोल. काय केलं बरं? गुरुजींना चिमटा काढला. अरे लगन तर लागू द्या. पहिलेच नाचायला सुरुवात केली तुम्ही ना. अरे तुम्ही आवराना, ती नवरी तयार करा ना पटकन. हो शिवा, काय झालं बाळा? काय झालं? काही नाही झालंय मावशी, माझ्या मैत्रिणीची वाट बघतेय मी. ते एक दिवस नवरी बरोबर शूट करतात ना, तसं करायला येणार होती, ती आली नाहीये अजून. तेच आहे ना, नाही तर नाईटला कॅमेरा घेऊन घुसायची रूम मध्ये. वहिनी काय बोलताय? अरे नका ना तिचं. रात्री कशी येईल? टांग नाही देणार आहे ती मला. टांग नाही देणार ना, दिवसाचं येण्याचं प्रॉमिस केलंय ना तिने. विथ ब्राईड आहे ना. नाही पण तू काय तिची वाट पाहते? आपण ना फोटोग्राफर, व्हिडिओ शूटिंग मला लावलाय ना. हो ना. तो खेचीन ना सगळी व्हिडिओ शूटिंग. कशाला खेचीन? मग? दादा हे बघ, माझ्या ना आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे. मामी, मला शूट करायचं मी ठरवलं आणि मी आधी सांगितलेलं होतं. मी आधी सांगितलं. अरे ऐका ना. बघ करू बाबा, काहीतरी. तिची मैत्रीण कुठे बघ ते. हो करू, पण तुम्ही इले पहिले तयार करा. तू आता काय चप्पल तुम्ही आणतोस का माझी आधी? हा आणतो. तू टेन्शन नको घेऊ. मी पाहतो. या मैत्रिणीला पाहतो मी. तुम्ही आवरा हो मावल्या हो. तिचं आहे ना ते थोडस सखोल करून दे, ते सुट्ट. ए तुझी फोल्ड झाली आहे थोडी साडी. हो ना, तेच तर सारखं प्रॉब्लेमच होतोय. शिवा तू आलास. ओंकी, तू आलीस? हिची वाट बघत होतीस? ही बघ, ही ती माझी मैत्रीण ओंकी आहे ती. हो. असं काय? किती वेळ लावला येण्याला? तूच ना ओंकी? हो, ही. ओंकी ओंकी शिवा केवढी वेळ वाट बघत होती. हो ना. ओंकी ओंकी ओंकी.
असं काय नाव आहे? कधी ऐकलं नाहीये. हे काय अर्थ काय नावाचा? मामी अय्या माझ्या नावाचा अर्थ विचारला यांनी. सांग ना ग. नाही ऍक्च्युली काय आहे, ओंकी जॅपनीज नाव आहे ना. आमचे पूर्वज आहेत की नाही सगळे जपानवरनं भारतात आले, तर आमच्यात प्रथा आहे जॅपनीज नाव ठेवायची. वहिनी हिचा आवाज किती नाजूक आहे नाही का? गोड आहे गोड. हे गाणंही छान म्हणत असेल. हे गा ना ग एखादं गा. नको नको गा गा म्हणजे माफ करा माफ करा. नाहीये ते कळलं तिला असं आहे ते. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. हे पण मला तुझं नाव आवडलं ओंकी. आणि जॅपनीज मुलीला मी पहिल्यांदाच बघतीये. नाही, मी इंडियनच आहे. जॅपनीज नाव आमचे फक्त- पूर्वज जपानचे होते. अगं मामी ओंकीचे आई बाबा आहेत ना खूप फेमस आहेत. फेमस आहे खूप. काय करतात ते? ते जपानी तेल बनवतात. काही बोलशील. नाही नाही जपानी तेल नाही बनवत ते आहेत ना आमच्या जपानमध्ये आमचे तेलाचे हापसे आहेत. हापसे? नाही पण हे तेलाच्या तर विहिरी असतात ना, हापसे कुठे आले? विहिरी म्हणजे त्या सगळ्या साऊदीमध्ये जपानमध्ये हापसेस असतात. असेलच. शिवा मला चल नाही चल आता माहिती. आपल्याला शूटिंग करायला जायचंय की नाही. मग गाडी तयार आहे, गाडीत बसायचं आणि भूर म्हणजे आम्हाला ते व्हिडिओ शूटिंग करायचं आहे की नाही. त्याचं काय होतं सॉरी त्याचं काय आम्ही गाडीत बसणार, गाडी अशी पुढे जाणार आणि युटर्न घेणार आणि मग आम्ही शूटिंग करणार. हा चला चला चला. एक मिनिट म्हणजे मंडपा बाहेर जाणार? हो हो अगं मामी ते डेव्हिड ब्राईड आहे की नाही, म्हणजे मंडपातून एंट्री पासून ते वरात निघेपर्यंत सगळं शूट करणार आहे ओंकी. हो की नाही? चल चल नाही चल. नाही, एक मिनिट शिवा. म्हणजे मंडपाच्या बाहेर जाणार म्हणतेस तू? अगं वेडी आहेस का? मामी. हळद लागलीये तुझ्या अंगाला, अजिबात नाही जाऊ शकत हळद उतरल्याशिवाय बाहेर. नाही, 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 नाही. थोडा वेळ जाऊ देत. मला सुद्धा नव्हतं सोडलं. थोडा वेळ जाऊ देत ना, थोडा वेळ जाऊ देत. हा, शिवा. थोडा वेळ जाऊ देत. ऐका ना माझं शिवा. प्लीज थोडा वेळ. हे बघा 2 मिनिटासाठी. नो. काय नो? मला माहिती होतं तुम्ही असं करणार आहे. चिडायचं नाही. चिडायचं नाही म्हणजे नेहमीच आहे तुमचं. माझं काहीच ऐकत शिवा नाही तुम्ही. मी समजावते. मी सांगते माझं ऐकत नाही. शिवा शिवा रडू नकोस ना आता. रडू नकोस. रडू नको, काय तुझ्यामुळे झालंय. लेट एवढा लेट मी सांभाळतो ना, जरा थांब ना, थोडा वेळ थांब ना यार. काकूस ऐका ना आम्ही लॉन मध्ये जाऊन शूट केलं तर चालणार आहे का तुम्हाला? थोडा वेळ जातो लॉन मध्ये. चालेल चालेल. लवकर यायचा. लगेच येतो. एक मिनिट. कशाला? हे लग्नात आलीये ही आणि असे कपडे घालून आलीये, हे कसं दिसतं? मंडपात अशी छान. बाहेर जाणार. शिवा तुझ्या मैत्रिणी अशा कशा ग? अजिबात नाही. चेतू, मामी. त्या आहेराच्या पिशवीतली एक साडी दे तिला. हो ना. नको साडी नको. ऐका मला काय ना मला ते पोटऱ्यांना ना कापडाची एलर्जी आहे जरा. म्हणून मी एवढंच घालते फक्त. पोटऱ्यांना जर कापड लागलं ना गोळे येतात पोटऱ्यांना. नाही, कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे, बाकी काही नाही. अहो नाही खरं अगं, नाही तुला कळणार सुद्धा नाही. पोटऱ्यांना घासत नाही साडी, खरंच सांगते. नाही तसं नाही. इथे कमरेला ना मी थोडं वॅक्स पण केलेलं नाहीये, तर केस आहेत थोडेसे, म्हणून नको छान साडी. दिसेल ते. आम्ही येतो बरं का. हा, मी निघतो. दोन मिनिटं थांब. तुम्ही येऊन- कोण आहे ही? दादा माझी मैत्रीण आहे ओंकी. ओंकी. शिवा तू काही बोलली नाही? तुला एवढी सुंदर मैत्रीण आहे ते? ही सुंदर आहे दादा. रूप सुंदर आहे तू. वाव. माई सेल्फ हेमंत. प्यार से लोग मुझे हेमू कहते हैं. नमस्कार हेमंत. वहिनी इकडे वहिनी. याच्या आधी हेमंतला असं इतकं रोमॅन्टिक बोलताना कधीच ऐकलं नाही. बघितलं का कसं? मग मी काय म्हणते, त्याला आवडली अशा विचारा ना. विचारा. हेम्या, ए हेम्या. मामी असं हेम्या नका म्हणू ना. कसं तरी वाटत ती. हेमू म्हणा. हेमू. एवढी वर्ष हेम्या म्हणते तेव्हा चालायचं. आज अचानक हेमू म्हणा. नाहीतर काय,
नाही काय खरं सांग खरं सांग काय? आवडली आहे ना बोलले होते ना वहिनी करेक्ट नाही म्हणजे खरं सांगा वा मी आता एवढे स्थळ पाहिले पण त्या पोरींमध्ये जे नव्हतं ना ते हिच्यात आहे हिला पाहिल्यावर आहे ना असं आतमध्ये असं असं काहीतरी होतं म्हणजे असं जबरदस्त वहिनी बोला मी बोलते ओके 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 इकडे ये ग इकडे ये बस अगं ये बस ग तुझं वय काय आहे माझं 27. 27 लग्नाचंच वय म्हणजे मग काय तुझा लग्नाचा विचार त्यासाठीच तर एवढा नटून आलोय आले तुम्ही करायला द्याल तर शपथ. आमचा हेम्या पण लग्नाचा आहे बिन लग्नाचं म्हणायचं आहे का तुम्हाला? जोक केला जोक चालतं आपल्याला काही कर मग विचार कसला? हेम्याचा कशाला? अगं आम्ही ना किती वर्ष हेम्याच्या मागे लागलोय लग्न कर पण नाही 50 स्थळ रिजेक्ट केल्यानंतर आज त्याला तू खूप आवडली ही हेमंत त्यांना काहीतरी होतंय. तो लाजतोय असेलच ते. लाजराय आमचा हेम्या अगदी नाही मला नाही करायचं इतक्यात लग्न. बस एवढंच आहे. का 27 वर्षाची आहेस? हे बघ वेळेत केलं पाहिजे सगळं असं आहे ना नंतर कधी कधी मुलं होत नाहीत. मी जर यांच्याशी कितव्याही वर्षी लग्न केलं ना विश्वास ठेवा मला मुलं नाही होणार. असं नाही बोलायचं नाही बोलायचं. असं नाही बोलायचं काकूच माझ्या पत्रिकेत आहे ना मंगळ आहे. मी बघितलंय सर यांनी माझ्याशी लग्न केलं ना तर हे मरतील. मी मर्याले तयार आहे का मले विश्वास नाही त्याच्यावर. तू टेन्शन नको घेऊ. 900 एकर जमीन आहे 300 एकरामध्ये ऊस 200 एकरात केळं बाकी रताळ काकडी गाजर मुळा सगळ्या फळभाज्या घेतो मी. मला नाही आवडत या फळभाज्या मला नाही आवडत या फळभाज्या. नाही तुझ्याशी लग्न करून 1.5-2 महिने बी जगला तरी गैर आहे पण राजा राणी सारखं जगू आपण. दादा त्या मावशी मामी काय झालं आता का गं? तिला त्रास द्यायचा नाही ते नाही म्हणते जबरदस्ती कसली करताय तुम्ही? ज्यूस बाजू का तिले नकोय 2 मिनिटं द्या मी शूट करून येते लगेच. कोणी यायचं नाही अजिबात कोणी यायचं नाही तिला त्रास द्यायचा अरे, ऐक ना, तिकडे जा. तू तिकडे जा. अरे, तिकडे जा. वही- हिचा राग आवरला पाहिजे काय अरे उंकी काय करतोय गाडीवाला थांबलाय कधीपासून आपल्याला पळून जायचंय ना हा? पळून जायचं म्हणजे नाही आपल्याला पळायचं शूटिंग करायचंय ना 1 मिनिट हे काय आलंय कोण आहे कोण माझी दुसरी मैत्रीण आहे दत्तू श्री नाव. पाया पडते हा अगं नाही असू दे असू तिला दाढी आहे ती 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 लव आहे थोडी बायकांना असते ना. एवढी लव आहे काय झालं ना जरा जास्तच लव आहे. लहानपणी उलटा रेझर फिरवला हिने म्हणून वेडी आहेस का असा उलटा रेझर कधीच नाही फिरवायचा आता मला सांग तुझं लग्न झाल्यावर नवऱ्याची दाढी तुला टोचणार का तुझी दाढी नवऱ्याला वहिनी काय बोलताय आत्या, नका ना complication, काय करा आता? का दोघांची दाढी अशी वेलक्रो सारखी अडकणार वहिनी नका मारू. अरे तू गाडीवाला बोंबलतो मला गाडीवाला बोंबलतो म्हणजे फोन कर नाही. टिकली आणि ओढणी घालून आलास म्हणजे काय स्त्री झालास पट्टाय तुला मूर्ख माणसा हे केवढं केलंय मी तू काय केलंय येळा कुठला काहीही बोलू नकोस आपल्याला आता बाहेर जातो मी काहीतरी करतो आपण जाऊया हो, जाऊ निघूया? ना. आम्ही निघतो. आम्ही पटकन शूटिंग करून आलो हा? चल. नाही पण लवकर या एक मिनिट नका ना आता तुझं तरी ठीक आहे
ही काय ग शिवा तुझ्या मैत्रिणी, ह्या अशा मैत्रिणी, हे काय घालून आलीस तू? तुम्हाला का लग्न- लोकांना कपडे घालायचे मला कळत नाही लग्न आहे ना मैत्रिणीचं, असं येतात नाही, का? बरोबर आहे. चेतू बरोबर. हिचं उंकीचं राहू दे, हिला साडी नेसव. ये ग. बरोबर. अगं, या, या. ये, ये, मावशी, या, अगं, ताई, नाही, इकडे या. अगं, तू- दाढी- थांब, दाढी थांब, काढते थांब. आधी. दाढी अहो, काढायला मला आधी. साडी अहो, माझे केवढी कपडे आहे? नका काढू बस ग. प्रॉब्लेम होईल खूप मोठा अगं, हे घाल दादा. अरे दादा सोड ना तिला, नको ना त्रास ए, दाढी दाढी काढायला पाहिजे. अरे ओंकार, अरे बघ ना माझी दाढी काढतायत. अरे माझ्या गर्लफ्रेंडला फक्त माझी दाढी आवडते रे. नको ना. एक मिनिट, तू मुलगा आहेस? मग तो पण मुलगाच आहे. नाही हा मुलगा आहे. नाही शिवा मामी. हे सगळं काय आहे शिवा? शिवा हे सगळं काय आहे? कोण आहे हा शिवा? कोण आहे हा? माझा बॉयफ्रेंड आहे ओंकार. बावळट मुली, अगं लग्नाच्या दिवशी तरी बॉयफ्रेंड पासून लांब राहायचंच ना, पुढे अख्खं आयुष्य आहे. वहिनी काय बोलताय? काय? मामी वा 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 वा, मस्त होता हा सावळा गोंधळ. प्रसाद दा. ओमकार, तुझं कौतुक करायला हवं. नाईस अटेम्प्ट, छान दिसतोयस तू आणि एलिगंटली कॅरी केलंस ते. म्हणजे तो नी लेंथ ड्रेस असून तुझ्या उठण्या बसण्यामध्ये कुठेही असा काही ऑकवर्डनेस नव्हता. तुझ्या अटेम्प्टसाठी टाळ्या व्हायला पाहिजेत. बाकी सगळ्यांचे परफॉर्मन्सेस आणि कॅरेक्टर्स वेगवेगळी छान होती, मजा आली. सई. कडक परफॉर्मन्स होता. मला असं वाटलं वातावरण निर्मिती फारच तुम्ही सुंदर केली होती. म्हणजे अजूनही रसिकाच्या केसांना रोलर्स आहेत, तू चालू स्किटमध्ये केस बनवलेस. सो हा माहोल खूप सुंदर क्रिएट केला होता तुम्ही. आणि ॲक्शननी बोलणारं कॅरेक्टर मला फार आवडलं तुझं चेतू. हे म्हणता काय काय रिॲक्शन्स फारच कमाल होत्या. शिवाय गोड दिसतेस. ओमकार, तुझं विशेष विशेष कौतुक. फार छान दिसतोयस. आणि तुला जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं तेव्हा मी संपले होते हसून. फार मजा आली. मस्त. ये बात, कीप इट अप. थँक्यू. मंडळी, घरात ऑफिस आणि ऑफिसमध्ये घर अशी तारेवरची कसरत करत जगणारे नवरा बायको आज घेतायत एक इंटरव्ह्यू. चला तर बघूया तिथे काय धमाल घडतीये ते. जास्त विंचरू नकोस, आहेत ते पण गळून पडतील. काय प्रॉब्लेम काय तुझा? कशासाठी जमलोय आपण? माझी पर्सनल असिस्टंट निवडण्यासाठी जमलोय की नाही आपण? हो, ते कसं विसरीन मी? माझ्या चांगलंच लक्षात आहे तुला पर्सनल असिस्टंट येणार आहे ना. म्हणूनच आंघोळ झाल्यावर बाथरूम मध्ये नळावर चड्डी न पिळता वाळत घातली. तुला मी सांगितलं होतं आज कामवाली येणार नाहीये, मला हेल्प कर. पण नाही, ते राहिलं बाजूला. तुझी लक्षणं काही ठीक दिसत नाहीत रे मला. चेतना, मी तुला 100 वेळा सांगितलेलं आहे, इथे ऑफिसमध्ये तू माझी बायको नाहीयेस, HR हेड आहेस. तसं वाग. हा, आयुष्य सॉर्टेड ठेव. ऑफिसचं आयुष्य वेगळं, घरचं आयुष्य वेगळं. दोन गोष्टी मिक्स करू नकोस. हो ना? मग तू बटरचा चमचा जाम मध्ये मिक्स करतो ते चालतं? तो चमचा जामच्या बाटलीत घालतोस आणि तसाच ठेवतोस. बरं, थोड्या वेळाने आठवतं तुला, बापरे आपण तो चमचा जामच्या बाटलीत तसाच ठेवलाय. पुन्हा तो चमचा घेतोस आणि बटर मध्ये घालतोस. शी रे शी, सगळं चिकट करून ठेवतोस. अरे एवढा जर प्रॉब्लेम आहे तर 2 वेगळे चमचे ठेव. तिकडे ठेवलेले असतात, तुला दिसत नाहीत. अरे मला ठीक आहे, मला नाही दिसत. मग बाटल्या तरी वेगवेगळ्या ठेव, लांब ठेव. अरे लांब ठेवल्या तर तू बघणारच नाहीस. लांब लक्ष जातं तुझं. सगळं हातात आणून देते मी, तेव्हा कुठे खातोस? मी दिलं नाही ना, कोरडा पाव खाशील. अरे मग एवढं वाटतं तर दे, माझ्या पावाला जाम बटर लावून दे. ए, मला वेळ नाहीये तेवढा. चल, मला वेळ नाही म्हणे तेवढा. मी एका महत्वाच्या कंपनीत HR हेड आहे. ओहो, आणि माझा बॉस खडूस आहे. ए, मीच आहे तुझा बॉस. माझ्याच कंपनीतच तू HR हेड. ए गप्प बस रे. तू गप्प बस. गप्प बस जाम नासव्या. ए, ही काय शिवी आहे? बटर आंबव्या. चालेल? अत्यंत घाणेरड्या शिव्या देतेस तू. गप्प बस. ह्या शिव्या नाहीयेत मुळात. जाम नासव्या जे म्हणजे वागतोस ना ते बोलते. तू मला नको सांगू. चुकीचं. ए, काय रे? सर, ते बाहेर इंटरव्ह्यू साठी 2 जणी आलेत. हा, पाठव. चल, दोघींना एकदम पाठव. पाठव. मला सवय लागू दे जॅमची आणि बटर. ए, 2 गोष्टींची मला सवय लागू दे एकत्र. चल. सर, नक्की पाठवायचं ना? अरे पाठव रे बाबा. ए, पाठव. टोमणे मारायची गरज होती. तुला गरज होती?
सुरू कोणी केलं होतं? तू केलं त्यांच्या होतं ना? समोर जाम बटर बोलायची गरज होती का? मग तू पण ऑफिसमध्ये ना इथे HR आहेस ना, तशीच वाग. पण माझ्या इथे कोण होतं आजूबाजूला? शांत राहा, आपल्या तू दोघांमध्ये चाललं होतं, गप्प बस. शांत राहा. कॅन्डिडेट चालेल, शांत राहा. नमस्कार नमस्कार. नमस्कार 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 सर नमस्कार मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. Have a मी seat. ईशा डे अच्छा. मी शिवाली नाईट. अंधारे आडनाव आहे. मी नाईट लावतो सर. नाईट लावतो. ओके प्लीज. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हॅव अ सर स्टेनोच्या इंटरव्ह्यू साठी आलोय सर. मी पण अच्छा. आउट. काय बोल? आय सेड आउट. काय बोलली? आय सेड आउट. एक मिनिट. एक मिनिट. ही पहिल्या टेस्ट मध्ये फेल झालेली आहे. कसली टेस्ट? या आजीने आपल्या दोघांना ग्रेड केलं. बरोबर. तिने फक्त सरांना ग्रेड केलं. तू दिसलास. नाही, HR बाजूला बसले, मी नाही दिसले तिला. तसं नाही मॅडम, मी तसं नाही बोललो. ते चुकून झाला सर. मला तसं नाही म्हणायचं होतं. म्हणजे एक्साइटमेंट मध्ये आला मी, पण मला तुम्ही मला दिसलो, कळलेलं सर. आहे. मिस शिवाली, मला प्लीज हॅव अ सीट. आजी प्लीज मॅम बसा. प्लीज हॅव अ सीट प्लीज प्लीज प्लीज. मला कळलेलं आहे. इनफॅक्ट मला असं वाटतं ही त्यांची क्वालिटी आहे. चेतना, मिस शिवालींची ही क्वालिटी आहे की कोणाला महत्व द्यायचं हे त्यांना पहिल्या दिवशी पहिल्या क्षणाला कळलेलं आहे. आय गेस माझ्यासाठी हा कॅन्डिडेट ठरलेला आहे. मिस शिवाली, जॉब डन. वर्षाला 8 लाखाचं पॅकेज. तुम्ही माझा जॉब करताय. थँक्यू. एक मिनिट बस. एक मिनिट. काय चाललंय तुझं? काय चाललंय? आपण दोघं मिळून इंटरव्ह्यू घेणार होतो ना. ऑफकोर्स दोघं मिळूनच घेतो ना इंटरव्ह्यू. मग एकट्याने पास केलंस तिला? ऑफकोर्स. डन केलं. 8 लाखाचा पॅकेज देतो. हो. तुझा डिसिजन मला महत्वाचा वाटत नाही, कारण तो चुकीचा असतो. अच्छा, माझा डिसिजन चुकीचा हो, असतो. माझा डिसिजन अच्छा, महत्वाचा अच्छा. आहे. तुझा डिसिजन महत्वाचा आहे. घरातली मोलकरीण निवडते येते का तुला? येते घरातली मोलकरीण निवडता येते? आता घरचं कोण काढतंय? कोण काढते म्हणजे काढावंच लागणार ना. एक साधी मोलकरीण तुला नीट आणता येत नाही, तू माझी स्टेनो आणणार आहेस? तेव्हा मोलकरणी नीट काम करत नाहीत म्हणून मी त्यांना काढून टाकते. गप्प बस. अच्छा, सगळ्यात चांगल्याने काम करत. सर मी मध्ये बोलते जरा येस, बोला. तुम्ही नवरा बायको आहात? आता हो. तुमचं Yes. बोलण्यावरून कळलं. वा किती Yeah. छान ना नवरा बायको ऑफिस पण एक मस्त. व्हेरी अनफॉर्च्युनेट. या तुम्ही ते मोलकरणीचं म्हणालात ना, त्यावरून मला आठवलं की मी मदत करू शकते ना तुम्हाला. म्हणजे ते काय ना, आमच्याकडे 17 वर्ष एकच मोलकरीण आहे. 17 वर्ष झाली तिची. एवढे वर्ष एकत्र असल्यामुळे आम्हाला माहिती असतं, ओळखी असतात ना. तर त्यांचं युनियन असतं. तुम्ही एरिया सांगितलात ना, तर त्या युनियन वाल्यांशी बोलून मी तुम्हाला मोलकरीण मिळवून देईन. काय सांगताय आजी? कॉंग्रॅच्युलेशन आजी, तुमचा जॉब डन. काय जॉब डन? काय? या आपल्याला मोलकरण मिळवून देणार आहेत. यांना जॉब देऊया. अरे काय यांना जॉब मिळवून दे म्हणजे? काय वेडी आहेस का तू? काय गृहिणी गृहिणी घे मोलकरीण असा कार्यक्रम आहे आपला? काय बोलतो? तुम्ही काय बोलताय? कळतंय का तुम्हाला? कळतंय का? इंटरव्ह्यू सुरू आहे ना. हे काय सांगताय तुम्ही मोलकरणीचं? माफ करा. आजींना जॉब देतोय बस. अरे आजींना कसला जॉब देतेस तू? तुझ्या लक्षात येतंय का चेतना? आजींचं वय काय बघ. आपल्याला या जॉबसाठी असा माणूस हवाय जो इथे थांबू शकेल, माझ्या हाताखाली पटापटा कामं करेल. एनर्जी लागेल की नाही? रात्री अपरात्री मी इथे थांबलेलो असतो, कामं करत असतो, प्रेझेंटेशन बनवत असतो, तेव्हा नको का कोणी माझ्या हाताखाली? आजींना जमणार आहे का ते? मी करतो ना सर. तसंही मला रात्रीची नाईट मारायची सवय आहे. क्या बात आहे. परफेक्ट कॅन्डिडेट आहे ही. हिला रात्रीची नाईट मारायची सवय आहे. क्या बात आहे यार. करेक्ट आहे ही. आजी तुम्हाला जमणार आहे नाईट शिफ्ट? हो मला जमेल की. नाही कसे वय झाल्यामुळे ना निद्रानाशाचा त्रासच आहे मला. त्यामुळे दिवसा मी दिवसभर काम केलं तरीही मी रात्री नाईट शिफ्ट रात्रीची करू शकते. आजी कम्फर्टेबल आहेत. अजून काय पाहिजे? डन. अजून काय पाहिजे म्हणजे हुरूप नको? हा? का? एक हुरूप नको. तरुण रक्त असतं तेव्हा ते अगदी सळसळतं असतं है ना. कामाशी भराभरा होतात. आजींना जमणार आहे का ते मला का सांग. नाही जमणार आजींना? कसं जमणार आहे त्यांना? त्यांचं वय बघ. तुला शिवालीला जॉब द्यायचा ना? हो. मी एक टेस्ट घेते. कसली? मी घेते. मी इंटरव्ह्यू घ्यायला बसली ना. घे. मी शिवाली. हा बोला ना. मला ना. मी शिवाली. समजा तुम्ही पृथ्वी सरांच्या स्टेनो आहात. हा. आणि मी एका मोठ्या MNC मधून तुम्हाला फोन केला. बोला. हॅलो. हॅलो, कोण बोलताय? मी शिवाली. हा मी MNC मधून मिस चेतना बोलते. हा बोला ना. पृथ्वी सर आहेत का? हा आहेत, पण मीटिंग मध्ये बिझी आहेत. नंतर करा फोन. गुड. त्यांना जरा फोन देऊ शकता का? नाही देऊ शकत. शिवाली, हा तुमचा आवाज किती गोड आहे. थँक्यू. हा थँक्यू. किती छान बोलता हो तुम्ही. हा थँक्यू. पण तुम्ही इकडे छोट्या कंपनीत का काम करताय? तुम्ही ऍक्च्युली मोठ्या बंबाबी फाटा अशा कंपनीमध्ये काम करायला पाहिजे ना. नाही ना मॅडम, काय करणार आता. कसं आहे ना, बेकारी आहे ना, जॉबच नाही आहेत आपल्याकडे. इकडे सगळे म्हणजे जॉबलेस आहेत सगळे. त्या म्हणतात ना, बेरोजगारीचे अच्छा आहे, गधे को अपना बॉस बनाव. तसं काय बघितलंस?
काय तुला गधा म्हणाली. नाही 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 मॅडम, मी तसा नाही बोलली. मी सरांना गदा नाही बोलली सर. ते म्हणीमध्ये बोलतात ना सर, ते म्हणजे आता दिल आया गदी पे तो परी का क्या काम होय, तसं वाला बोलली मी बरं. सर. स्वतःला गधी म्हणते. एक मिनिट, ती म्हणही चुकलेली आहे, पण तिचा इनोसन्स बघ. ती फ्लो मध्ये बोलली, तू तिच्याकडनं वदवून घेतलंस हे सगळं. मी काही केलेलं नाही. नाही थांब 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 थांब, तू केलंस ना, मी पण करतो. मी करतो ना फोन. आजी कर ना. मी तुम्हाला फोन करतो. कर कर आजी, ऑल द बेस्ट. हॅलो, पृथ्वी हॅलो. प्रताप आहेत? हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग. हा हा ठीक आहे, पृथ्वी प्रताप आहेत. पृथ्वी प्रताप सर आमचे मीटिंग मध्ये बिझी आहेत. ओके, त्यांना कनेक्ट करून द्या. ते ऍक्च्युली ना ते HR मॅडम सोबत मीटिंग मध्ये आहेत. हा मग नाही, त्यांना नाही देऊ शकत ना फोन. का? HR मॅडम आहेत ना आमच्या, त्यांच्या वाईफ आहेत. आणि नवरा बायको मध्ये तिसऱ्यानी पडायचं नाही, हे मी शिकलेली आहे. तुम्ही लक्षात ठेवा, कधी नवरा बायको भांडत असतील, काही बोलत असतील, त्यांच्यामध्ये आपण पडायचं नाही. मग त्या HR असो, बॉस असो, काही असो, नवरा बायको असल्या तिसऱ्यानी पडायचं नाही. त्यामुळे सॉरी, पण तुम्ही नंतर करा फोन. मी नाही त्यांच्यामध्ये पडू शकत. तुम्हाला नंतर बोलावं लागेल त्यांच्याशी. काय प्रकार आहे हा? नंतर करता का फोन? हॅलो आजी फोन ठेवलाय. नाही पण थँक्यू आजी, थँक्यू. तुम्हाला कळलं माझा इथला अधिकार काय आहे, हक्क काय तुम्हाला कळलं. नाही तर कसा वागतोस माझ्याशी? कसा वागतो म्हणजे चांगलाच वागतो मी एक तुझ्याशी. मिनिट, घरी तर नाहीच, ऑफिस मध्ये सुद्धा नाही, हडतूड करत असतोस मला. जरा शांत जरा राहा. सुद्धा किंमत नाहीये तुला माझी. चेतना, दिखावा करू नकोस. मी दिखावा करते. हो, हा दिखावाच आहे. उगाच त्या बाई समोर रडून दाखवतेस, हा दिखावाच आहे, कळलं ना? मुद्दा इतकाच आहे की मला असं वाटतं की यांना जमलेलं नाही कसं बोलायचं फोनवर. ते शिवालीला जमलेलं आहे. मला असं वाटतं शिवाली इज द परफेक्ट कॅन्डिडेट. आजींना जॉब द्यायचा आहे मला. मी आजींना जॉब देणार. मी शिवालीला जॉब देणार. आजीच जॉब करतील. शिवाली जॉब करेल. तुला शिवाली पाहिजे? हो. मला आजी पाहिजे. मला शिवाली पाहिजे. नाही, एकच पर्याय याच्यावर. काय? आजी इथले HR हेड असतील आणि शिवाली त्यांची असिस्टंट असतील. पण इंटरव्ह्यू माझ्या पर्सनल स्टेनोसाठी चाललाय ना. ती कोण असणार? ती मी असणार. नाही 24 तास तिच्याबरोबर मी ते काम करणार. नाही. घरी पण मीच असणार, ऑफिस मध्ये पण मीच असणार. ए, तू बावळटेस का? हो. हो काय नाही, बोलतेस? अरे नाही. एक मिनिट, नाही नाही एक मिनिट आजी, तुम्ही मला सांगा, इथे मी काय 24 तास ऑलरेडी बायको माझं डोकं खात असते, आता इथे 24 तास तिला ठेव माझ्यासोबत? मी नाही, डोकं- आजी, मी नाही, डोकं खात नाही, जायचं? नाही. तुम्ही सांगा, मी डोकं खात- इंटरव्ह्यू कॅन्सल. नाही, इंटरव्ह्यू कॅन्सल. नाही, नाही, नाही. वा 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 वा, अतिशय इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू. वा वा. बघूया हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई, शिवा, तुझं कॅरेक्टर अजून कुठे कुठे बघायला मिळेल का अशी मी शक्यता पडताळून बघत होते. इतकी मजा आली मला. ईशा, मस्त, फार गोड कॅरेक्टर होतं तुमच्या दोघांचं. मला एक गोष्ट खूप आवडली की कॉन्व्हर्सेशन ही कॉन्व्हर्सेशन सारखी वाटत होती, संवाद वाटत होते, डायलॉग्स वाटत नव्हते. त्यामुळे ते इतकं खरं आणि रिलेटेबल होतं. मस्त मजा आली. थँक्यू. वा वा वा, घरोघरी मातीच्या चुली. मला मजा आली. थँक्यू. विनोदाची ही बहार पुन्हा अनुभवणार आहोत पण पुढील भागामध्ये. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संसार.